ताई ये ताई. सुप्रिया तिच्या पल्लवी ताईला हाक मारित होती. पल्लवी वाचण्यात गुंग होती. सुप्रियाच्या आवाजाने तिची वाचनातली समाधी भंग पावली. शेजारची छोटी सुप्रिया तिच्या पुढे हजर झाली. ये ताई, सालका सालका कशा ग तू अभ्यास करतेस? तुझ्याकडे कशी खूप खूप पुस्तके आहेत. गाल फुगवून पुढे ती म्हणाली. मला तर फक्त 3 पुस्तके आहेत. ताई, 3 म्हणजे किती सांग पाहू? तूच सांग. आया, ताई तुला नाही माहीत? हे बघ. आपल्या हाताची एक एक बोटे मोजत तिने म्हटले. 1, 2, 3 आणि ती आनंदाने टाळ्या पिटू लागली. तिच्या बालमनाला वाटले चक्क आपण ताईला 3 म्हणजे किती हे शिकवले. पल्लवीच्या समोरच्या खुर्चीवर तिने टुणकन उडी मारली. व्यवस्थित बसत तिने पल्लवीला विचारले. ताई, तुला माहीत आहे का सूर्याला काय म्हणतात? आज आमच्या टीचरने सांगितले आहे आम्हाला. तिचा प्रश्न ऐकून पल्लवीला हसू आले. सूर्याला रवी म्हणतात. रवी, पल्लवीने उत्तर दिले. पल्लवीचे हे उत्तर ऐकून सुप्रियाने खुर्ची सोडली. आनंद मिश्रित आश्चर्याने ती टाळ्या पिटू लागली. ताई, तुझं चुकलं. अगं, सूर्याला म्हणतात सन. SUN, सन. मॅडमनेच शिकवलं आहे. आता मात्र पल्लवीला हसू आले. अगं, सूर्याला इंग्लिशमध्ये सन म्हणतात. मला वाटलं तू मराठीतलं नाव विचारलेस, म्हणून मग मी रवी सांगितलं. डोळे विस्फारीत सुप्रिया म्हणाली. आया, सूर्याला किती नावे आहेत नाही? सूर्य म्हणजे रवी, रवी म्हणजे सन. सुप्रिया बडबडत होती. रवी, रवी. तिच्या डोळ्यासमोर रवी भोसले उभा राहिला. ती स्वतःशीच हसली. काय पण त्या दिवशी आपण वेडेपणा केला. दार न उघडता अभिदादा आहे असं समजून चक्क बोललो. काय म्हणाला असेल तो? ती स्वतःच्याच विचारात गढून गेली. तोच सुप्रियाचा आवाज कानावर आला. पल्लवी ताई, हे बघ कोण आलंय आपल्याकडं. पल्लवीने दाराच्या दिशेने पाहिले तर दारात हसमुख रवी भोसले उभा. पल्लवीला ते खरे वाटेना. भांबावून ती त्याच्याकडे पाहतच राहिली. रवीही गोंधळला. अरेच्चा, हिने आपल्याला ओळखलं सुद्धा नाही. मी रवी भोसले, विसरलात की काय? रवी हा शब्द कानावर पडताच सुप्रिया त्याचा हात पकडून म्हणाली. तुम्ही सुद्धा रवी? गंमतच आहे. रवी म्हणजे सूर्य. तुम्ही सूर्य आहात? आया, सूर्य आमच्या घरी आलाय. मज्जाच मज्जा. सुप्रिया, चूप बैस भाऊ. मोठ्या माणसानं असं बोलू नये. पल्लवी तिला दटावीत होती. पण सुप्रिया गप्प बसायला तयार नव्हती. तिचे पुन्हा सुरू झाले. सन म्हणजे सूर्य, सूर्य म्हणजे रवी. आता मात्र पल्लवी वैतागली. कुठून बुद्धी झाली आणि ह्या नकटीला सूर्याला रवी म्हणतात ते सांगितलं. सुप्रियाकडे पाहत रवी म्हणाला. मी काही सूर्य नाही, मी रवी आहे. अगं, त्या सूर्याला माझे रवी हे नाव फार आवडले म्हणून मी ते त्याला देऊन टाकले. पण मला नाही त्याचे आवडत म्हणून मला फक्त रवी म्हणायचे. त्या दोघांच्या गप्पा ऐकत पल्लवी तिथेच उभी होती. भानावर येत पल्लवी म्हणाली. बसा ना, अभिदादा घरात नाही. सर तर म्हणाले होते मी घरीच आहे म्हणून. पल्लवी हसत म्हणाली. त्याचं नेहमीच हे असं असतं. पण तुम्हाला घरी भेटेल सांगितलंय म्हणजे येईलच एवढ्यात. पल्लवी आतल्या खोलीत गेली. आई, अभिदादाकडे कोणी आलंय. मी पाहते कोण आहे ते. तू थांब इथे, आमटी ठेवली आहे गॅसवर. निर्मलाताई बाहेर आल्या. निर्मलाबाईंना पाहताच रवी चटकन उठून हात जोडून नमस्कार केला. सर आल्यानंतर सांगा रवी येऊन गेला म्हणून. मी निघतो. अभिजित मला सांगून गेला आहे. कोणी आलं तर बसवून ठेव. येईलच तो इतक्यात. बसा, तो येईपर्यंत चहा घ्या. निर्मलाताई आत आल्या. पाहता तो आमटी नुकतीच उतू जाऊ लागली होती. अगं पल्लू, गॅस बंद कर, आमटी उतू जाते. लक्ष कुठं आहे तुझं? गॅस बंद करीत पल्लवी म्हणाली. अगं, आता वाचलेलं थोडंसं लक्षात येईना. ते आठवत होते. हो, समजलं. जेव्हा बघावं तेव्हा तुझा अभ्यास आणि अभ्यास. त्यांच्या वाक्यात कौतुकच होते. पल्लू, चहा ठेव 1 कप. चहा? नको, कॉफी करते. अगं, पण मी त्यांना चहा आणते म्हणून सांगितलं आहे. इश्श, त्यामुळे काय फरक पडणार नाही. अगं, मला सुद्धा आता अभ्यास करून कंटाळा आला आहे. तेव्हा मी सुद्धा घेईन थोडी. बरं तर, कॉफी कर. पल्लवी कॉफीचे पेले घेऊन बाहेर आली. तिच्या पुनरागमनावर रवी डोळे लावून बसला होता. स्वतः पल्लवी बाहेर आल्याचे पाहून त्याला बरे वाटले. कॉफीचा मोकळा कप रवीने टेबलावर ठेवला.
तिच्याबरोबर काय बोलावे हे त्याला सुचेना आणि त्याला एकदम आठवण झाली. तुमची सुप्रिया मोठी गोड लागवी मुलगी आहे. भारी चौकस दिसते, होय ना? अतिशय गडबडी आणि बडबडी आहे ती. प्रश्नाला उत्तर देता देता पुरेवाट होते. चला, विषयाला तर सुरुवात झाली. रवीने निश्वास सोडला. बऱ्याच दिवसात आला नाही तुम्ही? तिचा हा प्रश्न ऐकून रवी गोंधळला. म्हणजे आपण यापूर्वी इथे यायला पाहिजे होती की काय? वरकरने त्याने हसून म्हटले. तसे काही खास कारण नव्हते. धीट होऊन रवीने तिला प्रश्न केला. तुमचा अभ्यास कसा चालला आहे? मेडिकलचा अभ्यास? त्याची गती थांबवून किंवा संत करून कसे चालेल? बाबांची इच्छा आहे ना, मी डॉक्टर व्हावी. तिच्या उत्तराने रवीला हसू आले. तुमचे वडील शाळेत शिक्षक आहेत. त्यांची इच्छा तुम्हाला डॉक्टर करायची आणि तुम्ही ती मनात मांडलीत. तुम्ही डॉक्टर होणार आणि त्याउलट माझे वडील सुप्रसिद्ध डॉक्टर आहेत. त्यांचा मुलगा मी. माझी इच्छा प्रोफेसर होण्याची. थोडक्यात शिक्षकच. किती विचित्र आहे नाही हे? आया, खरेच की गंमतच म्हणायची. तुमचे वडील डॉक्टर आहेत हे मला माहीत नव्हते. काय नाव आहे तुमच्या वडिलांचे? V.S. भोसले. ते तुमचे वडील आहेत? तिने आश्चर्याने प्रश्न केला. माहीत आहेत तुम्हाला ते? अर्थातच. इथले ते ख्यातनाम डॉक्टर आहेत ना. तेवढ्यात अभिजित आला. रवी, केव्हा आलास? बराच वेळ वाट पाहावी लागली नाही ना? सर, येऊन थोडाच वेळ झाला, पण वाट पाहत बसण्याची कंटाळवाणी भूमिका माझ्या वाट्याला आली नाही. यांच्याबरोबर बोलण्यात वेळ छान गेला. अभिजितला आश्चर्य वाटले. ही पल्लू बोलत बसली तुझ्याबरोबर? आश्चर्य. अरे, तिला तिच्या वह्या पुस्तकांबरोबरच हितगुज करायला आवडतं. रवी, अरे, ती तुझ्याबरोबर बोलत बसली म्हणजे तुझी वर्णी खास कोर्टात लागली म्हणायची. पल्लवी अभिजितचे बोलणे ऐकून चटकन आत गेली आणि रवीच्या कानात अभिजितचे शब्द वारंवार ऐकू येऊ लागले. म्हणजे तुझी वर्णी खास कोर्टात लागली म्हणायची. कॉलेजमध्ये उत्साहाचे वारू वाहू लागले होते. गॅदरिंगची नोटीस बोर्डावर लागली होती. आज अनघाला एक नवीन बातमी मोहिनीने सांगितली. अनघा, सध्या देशमुख सर आणि बिंदू फारच एकत्र दिसतात. बहुतेक दोघांच्यात काहीतरी खास असेल. हो ग. जेव्हा पाहावं तेव्हा दोघांची जोडी दिसते. स्वातीनेही मोहिनीच्या बोलण्याला दुजोरा दिला. त्या दोघींचे बोलणे ऐकून अनघा अकारण वैतागली. ते बिंदूला घेऊन फिरतील किंवा शिंदूला, मला काय त्याचे? तिने फणकाराने दिलेले उत्तर ऐकून इतर मैत्रिणींना ते तसे काही वाटले नाही, पण शीला हळूच गालातल्या गालात हसली. बिंदू त्यांच्या कॉलेजमध्ये महिन्यापूर्वीच मराठीच्या पाद्य लेक्चरच्या जागेवर आली होती. 4 महिन्यांकरता. अगदी तरुण, फॅशनेबल दिसायला ती सिनेनटी बिंदूसारखी होती. म्हणून कॉलेजमधल्या समस्त विद्यार्थ्यांनी तिचे बिंदू म्हणून बारशे केले होते. कॉलेज सुटल्यावर जोशी सरांनी बोलावले आहे म्हणून अनघा हॉल नंबर 5 मध्ये गेली. अनघा जाणून होती गॅदरिंगच्या नाटकासंबंधी सरांनी बोलाविले असणार. गेल्या 2 वर्ष नाटकात तिनेच नायिका म्हणून काम केले होते. अनघा तेथे जाण्यापूर्वीच तेथे 7-8 विद्यार्थी जमले होते. जोशी सर, अभिजित आणि बिंदू तिघेही बरोबर हॉलमध्ये आले. जोशी सर बोलू लागले. गॅदरिंगच्या नाटकासाठी मी तुम्हाला इथे बोलविले आहे हे तुम्ही ओळखले असेलच. नेहमीप्रमाणे यावर्षी आपले नाटक सुरेख व्हायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला आत्तापासून तयारी करायला पाहिजे. या वर्षी मी स्वतः लिहिलेले चुकलेल्या वाटा नाटक बसवायचे आहे. यामध्ये प्रमुख 3 पात्रे आहेत. एक अभय, नाटकाचा हिरो, आणि 2 हिरोईन. एक दीपा, दुसरी वैशाली. दीपा ही मेन हिरोईन आहे. तुम्हा सर्वांना माहीतच आहे, मागच्या वर्षीचा आपला हिरो रमेश यंदा कॉलेजमध्ये नाही. त्यामुळे ही एवढी जबरदस्त भूमिका कोण करणार हा प्रश्न पडला होता. कारण अभयचे काम साधे नाही. पण ही माझ्यासमोरची मोठी समस्या देशमुख सरांनी सोडविली. ते स्वतः अभयची भूमिका करणार आहेत. आता हिरोईनची प्रश्न. अर्थात हिरोईनचा रोल नेहमीप्रमाणे अनघा करेल. सरांचे बोलणे ऐकून अनघा चपपली. तिला इथे येण्यापूर्वीच माहीत होते नाटकाची हिरोईन सर आपल्यालाच करणार. पण हे हिरो नको रे बाबा, ती घुटमळली.
अभिजितही गोंधळला होता. हा कसला योगायोग? हिच्यापासून आपण दूर दूर जाण्याचा प्रयत्न करतो आहोत, पण नियती आपल्याला जवळ आणते आहे. तोच बिंदू म्हणाले, सर, नाटकासाठी फक्त सौंदर्य असून चालत नाही, अभिनयसुद्धा चांगला पाहिजे, हो की नाही देशमुख? तिने अभिजितला प्रश्न केला. काय बोलावं हे न समजून अभिजित म्हणाला, होय तर, तुमचे अगदी बरोबर आहे. बस. त्याचे हे उत्तर ऐकून अनघाचा राग डोक्यात मावेना. जोशी सर आश्चर्याने म्हणाले, अहो, ही अनघा फार सुंदर अभिनय करते. गेली 2 वर्षे तीच तर गॅदरिंगचे फर्स्ट प्राइज मिळवते आहे. पुन्हा बिंदू चिवचिवली. इश्श, त्यामध्ये काय मोठे? मी सुद्धा कॉलेजमध्ये किती बक्षिसे मिळवली आहेत. आता मात्र अनघा गप्प राहणे शक्य नव्हते. आवाजावर विलक्षण संयम ठेवून ती म्हणाली, सर, यावर्षी नाटकात मी भाग घेऊ इच्छित नाही. सॉरी. अभिनयाची बरीच जाण असलेल्या हिरोसमोर माझा काय टिकाव लागणार? तिने अभिजितकडे जळजळीत नजरेने पाहिले. ती पुढे म्हणाली, ह्या मॅडमनी बरीच बक्षिसे मिळवली आहेत ना, त्यामध्ये आणखी एकाची भर पडू द्या. माझ्याऐवजी दीपाचा रोल यांनाच द्या. पाहू तरी त्यांचा अभिनय बोलतात त्याप्रमाणे आहे का? पहा ना, जरूर पहा. माझ्या अभिनयावर माझा पूर्ण विश्वास आहे, बिंदू लागलीच म्हणाले. जोशी सर समजावणीच्या स्वरात म्हणाले, हे बघ अनघा, तू दीपाचा रोल कर, खोपकर मॅडम वैशालीचं करतील. नाही सर, मी खरोखरीच नाटकात काम करणार नाही. ज्यांना माझ्या गुणांची ओळख नाही त्यांच्याबरोबर काम करण्याची माझी इच्छा नाही. अनघाने बिंदूकडे पाहिले आणि अनघा चमकलीस. माझ्याबद्दल यांच्या नजरेत द्वेष? अनघा उठून उभी राहिली. जोशी सरांना म्हणाले, सॉरी सर, रागावू नका माझ्यावर. बिंदूकडे पाहत ती म्हणाली, खोपकर मॅडम, या वर्षीचे गॅदरिंग फर्स्ट प्राइज तुम्हीच मिळवणार तर? पण एक छोटीशी सूचना करावी वाटते. तुमचे काम तुम्ही अगदी आत्मविश्वासाने करा हं, नाहीतर नाटकातील हिरोचे ते प्राइज खिशात घालेल. नाहीतर तुम्ही दोघांऐवजी तिसरेच कोणीतरी, हो. नाहीतर मी सुद्धा ते प्राइज हं, तेव्हा सावधान. अनघा, तू काही काळजी करू नकोस. या वर्षीचे नाटक रंगणार. माझी आणि देशमुखांची जोडी गाजणार. फटकावेर होय. हो देशमुख. अभिजितही मुद्दाम हसून म्हणाला. एकदम करेक्ट. अनघा झटक्यात हॉलबाहेर पडली. ती जाणून होती, आपण इथे अधिक थांबलो तर आपला राग आपल्याला आवरणे शक्य होणार नाही. तिने सरळ लायब्ररीचा रस्ता धरला. थोड्या वेळाने तेथे लीला आली. अनघा, अगं, एवढी कशाला डोक्यात राग घालून घेतलीस? उगीचच तू नाटकातून अंग काढून घेतलंस. अगं, मी तर तुझ्या ठिकाणी असते तर नाटकात काम केलंच असते आणि त्या दोघांदेखत फर्स्ट प्राइज मिळवले असते. लीनाच्या या बोलण्याने अनघाच्या डोक्यात वीज चमकली. लीना, त्या दोघांना वाकुल्या दाखवीत मी फर्स्ट प्राइज मिळविणारच. अनघा निर्धाराने म्हणाले. अगं, पण कसे? ते निश्चित नाही, पण एवढे निश्चित, मीच घेणार फर्स्ट प्राइज. लीना, तुला कोणता पार्ट दिला जोशी सरांनी? वैशालीचा. लीनाने अभिमानाने सांगितले. दीपाचा पार्ट खोपकर मॅडमना दिला सरांनी. सरांनी नाही लीला, मी. माझ्याकडून तिने हिसकावून घेतला तो पार्ट. आणि ती पुढे मनातच म्हणाली, तुमच्या दोघांचे आव्हान स्वीकारलेच मी. बघू आता यामध्ये कोण जिंकणार, कोण हारणार. पुन्हा एकदा ठिणगी प्रज्वलित झाली होती. पण यावेळी मात्र अनघाची काहीही एक चूक नव्हती. अनघा, कसला एवढा विचार चालला आहे? तुझी आवडती श्रीखंडाची डिश तशीच आहे. हल्ली आपल्या अनूचे काहीतरी बिनसले आहे, तिची आई काळजीने म्हणाली. काय अनू, खरी आहे का तुझ्या आईची तक्रार? नानाने विचारले. नाना, आईच्या तक्रारीचा पूर्वार्ध खरा आहे, पण उत्तरार्ध एकदम चूक आहे. थोडक्यात आत्ता मी विचारच करीत होते. कसला एवढा विचार पडला आहे तुला? कळू दे तरी आम्हाला. अरे रविदा, गॅदरिंगच्या फर्स्ट प्राइजचा विचार करते आहे मी. अगं पण अनू, फर्स्ट प्राइजची तुला कशाला काळजी? नाटकातील तुझी भूमिकाच तुला या काळजीतून मुक्त करेल. नाही रविदा, या वर्षी मी नाटकात काम करणार नाही. अगं, काय म्हणतेस तू अनू? रविदा, आज जोशी सरांनी नाटकासंबंधी मला बोलवले होते. हिरोईनचा रोल दिला होता, पण ती बिंदू आहे ना, तिने माझा अपमान केला. म्हणे नुसते सौंदर्य काय उपयोगाचे, ॲक्टिंगही जमायला पाहिजे.
आणि ते तुझे आवडते सर आहे ना, तू सारखे पोवाडे गातोस त्यांचे, त्यांनीसुद्धा तिला साथ दिली. ते आहेत ना हिरो नाटकाचे. अर्थात त्यामुळे मी नसतेच नाटकात काम केले, पण ती बिंदू स्वतःला फार जाणकार समजते, म्हणून मी सरळ जोशी सरांना सांगून टाकले, मी नाटकात काम करणार नाही. वेडे आहेस सानू तू. अगं, या छोट्याशा कारणासाठी तू हा निर्णय नको होतास घ्यायला. रवीने मनोमन खुणगाट मारली. आपल्या अनुचे आणि देशमुखरांचे काहीतरी वाकडे दिसते. रवीदा, अरे, नाटकात काम न करता फर्स्ट प्राइज कसे मिळवावे याचा विचार करत आहे. अनु, आता उगीच डोके शिनवू नकोस. नाहीच ना घेतलास नाटकात भाग, आता तो विचार सोड. हा सल्ला अनघाला थोडाच मानवणार होता. नाही रवीदा, त्या दोघांनी मला आवाहन केले आहे. अरे ती बिंदू तर आडतेने म्हणाली, यंदा नाटक रंगणार. देशमुखांची आणि माझी जोडी जमणार आणि आमच्या व्यतिरिक्त कोणीही फर्स्ट प्राइज घेणार नाही. एवढे उघड आव्हान असताना मी गप्प बसू? शक्य नाही ते. फर्स्ट प्राइज मीच घेणार. ओ शब्बास माय डॉटर, शब्बास. नानांनी शब्दांनी अनघाची पाठ थोपटली. जिद्द असावी तर अशी. दाखवून दे सर्वांना. अनु फक्त सुंदर बाहुली नाही, पुन्हा तुझा अपमान करायला त्यांची जीभ उचलायला नको. गो हेड बेटा, गो हेड. नानांच्या प्रोत्साहनाने अनघाला धीर आला. आयडिया, फंटॅस्टिक आयडिया. रवीने डोके चालवले. आई, काल तुझी ती आलेली मैत्रीण नृत्याचे क्लासेस घेतो ना? अनु, अगं, अजून गॅदरिंगला 1.5 महिना सावकाश आहे. तेव्हा तू त्यांच्याकडे भरतनाट्यम वगैरे काहीतरी शिकून घे. ओहो रवीदा, वाट दाखवलीस तू. आता फक्त ह्या अनुची करामत पहा. या आई, उद्याच जायचं तुझ्या त्या मैत्रिणीकडे. अनघाचा चेहरा आनंदाने उजळून निघाला होता. सुमितीबाईंनी होकार दिला आणि अनघा आता मन लावून जेवू लागली. दुसऱ्या दिवशी अनघा आणि सुमिताबाई वैजयंतीताईकडे गेल्या. अनघाने नृत्य शिकण्याची इच्छा बोलून दाखवली. वैजूताईंना अनघा पाहताक्षणीच आवडली होती. त्यांनी तिला नृत्य शिकवण्याचे कबूल केले. मला नृत्य शिकायचे आहे थोड्या काळात, आणि ते सुद्धा एकदम मस्त. म्हणजे पुढच्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आमच्या कॉलेजचे गॅदरिंग आहे. त्यामध्ये मला हे नृत्य पेश करायचे आहे. वैजूताई हसून म्हणाल्या, अगं, नृत्य एवढे सहसा सोपं नसतं की 2 महिन्याच्या शिक्षणावर तू स्वतःचा स्वतंत्र कार्यक्रम करू शकशील. रोजचा 1 तासात मी तुला शिकविणार तरी किती? वैजयंतीताई, रोज मी तुम्हाला 4 तास देते. त्यासाठी पाहिजे तर तुम्ही मागाल तेवढी फी देऊ करते. मला प्लीज नृत्य शिकवा. मी पाहिजे तेवढी मेहनत घ्यायला तयार आहे. मला यावर्षी फर्स्ट प्राइज मिळवून हॅट्रिक करायची आहे. प्लीज मला मदत करा. तिच्या या बोलण्याचा वैजूताईवर चांगलाच परिणाम झाला. तिची जिद्द पाहून त्या आनंदल्या. त्यात तिने 2 वेळा प्राइज मिळवली आहेत, तेव्हा अगदीच ही नाही तर ठीक आहे अनघा, मी तुला गॅदरिंगसाठी उत्कृष्ट असा नृत्याचा एक भाग शिकविते. तोच गॅदरिंगमध्ये आधी उत्तम बसवून घेऊ. त्यानंतर मात्र तुला पूर्ण नृत्य शिकावे लागेल. हो, थँक यू व्हेरी मच वैजूताई. तुम्ही माझ्या डोक्यावरील मोठा भार हलका केला. फ्रेंड्स, तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि भाग आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि नातं मनाचं या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल. धन्यवाद.